नमस्कार. आजचा आपला 5वा दिवस आहे. शोध स्वतःचा मध्ये बिकमिंग. बिकमिंग म्हणजे आपलं घडणं. आपण कसं घडतो, त्या विषयीची चर्चा करण्यासाठी. तर आज आपला दिवस आहे 5वा आणि याच्यामध्ये आपण आज ठरणार आहे, की आपण बिकमिंग म्हणजे कसं काय घडतो? तर घडणं म्हणजे इंटिग्रिटी. इंटिग्रिटी म्हणजे तुमच्या आतमध्ये जे आहे, तेच ऑस्ट्रेलिया तुमच्या सबसे बाहेर. पर एक बुरी खबर। एक आज मिनिट तक मी मैंने थोडंसं चीजें तो देखी, उनमें से म्यूट ऑन सिर्फ ये करून दो घेते. हमारे काम की। अब आप खुद ही देखिए और फैसला कीजिए। जसे की ठीक आहे. तर सगळ्यांनी आपलं म्यूट करून ठेवा. तर काल आपण बघितलं, की आपलं ध्येय, आपलं स्वप्न आणि त्याची स्पष्टता कशी असावी. हो ना? प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला माहिती पाहिजे आतमध्ये अगदी. आता ध्येय ठरल्यानंतर पुढचा महत्वाचा टप्पा येतो, की हे ध्येय गाठताना आपल्याला कोणत्या प्रकारचे मूल्य पाहिजेत. मूल्य म्हणजे आपले जे काय आपल्याला पाहिजे असं. म मूल्य म्हणजे काय? तर मूल्य म्हणजे काय म्हणतात त्याला? आपलं जसं प्रामाणिकता काय आहे? आपली जबाबदारी काय आहे? आपल्यामध्ये खरंच करुणा आहे का? नम्रता आहे का? धैर्य आहे का? संयम आहे का? तर हे सर्व म्हणजे आपले मूल्य आहेत. मूल्य म्हणजे मौल्यवान वस्तू. तर आपण जो आत्मा म्हटलेला आहे ना, त्या आत्माचे गुणधर्मच हे आहेत सगळे. तर हे गुणधर्म आपल्याला बाहेर काढायचं आहे. म्हणजेच तेव्हा आपल्याला जेव्हा हे जीवनामध्ये योग्य दिशा दाखवलं जातं, तेव्हा हे अंतर्गत मार्गदर्शन जे म्हणतो आपण, ते तत्व म्हणजेच प्रामाणिकपणा. हे खरंच तुम्ही दाखवायला एक वेगळं किंवा आतमध्ये वेगळं, वरती वेगळं, बोलणं वेगळं, असं तर नाहीये तुमचं काही. तर हे जेव्हा असतं, तेव्हा तुम्हाला म्हणजे तुमच्या आतमधून समजतं, की तुम्ही किती प्रामाणिक आहात किंवा किती येस व्हॅल्यूज बरोबर आहे. ते शब्द मला आठवत नव्हतं. मूल्य म्हणजे व्हॅल्यूज बरोबर. एक्झॅक्टली. की तुमच्या जीवनाची व्हॅल्यू काय आहे? व्हॅल्यू म्हणजे कशामध्ये मोजणार आपण? तर काही असं हे तर नाहीये म्हणजे काटा आणि हे तर नाहीये ना तराजू. तर तो तुमच्या आतूनच तुम्हाला समजतं, की तुम्ही किती प्रामाणिक आहे, तुम्ही किती रिस्पॉन्सिबिलिटी घेताय, किती करुणा म्हणजे नम्रता आहे, करुणा आहे, सेवाभाव किती आहे तुमच्यामध्ये किंवा किती धैर्य किंवा संयम तुमच्यामध्ये आहे. तर हा सगळ्या तुमचे मूल्य आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला म्हणजे तुमचं बिकमिंगचा प्रवास हा होऊ शकत नाही. तर म्हणजे घडायचा प्रवास. तुम्हाला खरंच आतून घडायचं असतं. तर जसं एखाद्याचं यश खूप मोठं असू शकतं. जसं एखाद्याला आता यश जसं म्हणजे यश म्हणजे नुसता पैसा मिळवला, खूप म्हणजे काही-काही लोकांना तेही खूप वाटतं यश. म्हणजे वॉव! माझं एवढं प्रॉपर्टी आहे, एवढं लोकं आहे, एवढं माझं जो यश आहे, किती लोकं माझा म्हणजे मला घाबरून राहतात. हे म्हणजे एखादा गुंडा देखील पहा, त्यालाही वाटतं की तो खूप यशस्वी आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये. पण हा यश जर फसवणूक असेल किंवा अहंकारामध्ये असेल किंवा इतरांना आपल्या पायाखाली तुडवून मिळालं असेल, तर मग ते बिकमिंग आहे का? ते तुम्ही योग्य घडले का? म्हणजे नाही. तर तो काटा आहे. जसं म्हणजे मी आताच आपण कीर्तीशी बोलताना बोललो, की म्हणजे काटा आणि अ, गुलाब हा म्हणजे फरक त्या युनिव्हर्सला समजत नाही. पण जर तुम्हाला तुमचं गार्डन तयार करायचंय, तर तिथे तुम्ही गुलाब लावणार, तुम्ही सुंदर लॉन लावणार, चांगले सावलीची झाडं लावणार. तर तसंच तो बिकमिंग तुम्हाला म्हणजे तुम्हाला सुंदर दिसायला आणि कोणी पण येऊन दुसऱ्यांना तारीफ दुसरे तर करतातच तारीफ, पण तुम्हाला आतून सुंदर वाटणं, स हलकं वाटणं, त्या नेचरसोबत एकरूप म्हणजे होण्यासारखं वाटणं, म्हणजे ते खरं बिकमिंग असतं. तर जेव्हा तुम्ही दुसऱ्यांची फसवणूक करता किंवा बेईमानी करता, अहंकार करताय किंवा इतरांना तुम्ही आपल्या पायाखाली तुडवण्याच्या गोष्टी करताय, "अरे उसका क्या मैं तो 2 मिनिट में खत्म कर सकता हूँ." म्हणजे तुम्ही खूप मोठे बिकमिंग किंवा खूप मोठं काहीतरी घडले, असा त्याचा अर्थ होत नाही. तर आपल्या जे काही ध्येय असेल, त्या ध्येयामध्ये आपले मूल्य मोठी असतात का? तर येस. आपल्या ध्येयापेक्षा आपली मूल्य मोठी आहेत, जरूर. कारण ध्येय तर तुम्हाला कसेही गाठता येईल. पण मात्र जेव्हा मूल्य म्हणजे व्हॅल्यूज तुमच्या गेल्या, तर तुम्ही स्वतःला हरवता. म्हणजे तिथे ध्येय पण राहत नाही. तो ध्येयाला ध्येय नाही म्हणता किंवा तो यश नाही म्हणता ते जिंकणं नाही म्हणत त्याला. तर म्हणजे हेच होतं, की पैसे तर खूप मिळाले, पॉवर तर खूप मिळालं, पण मनःशांतीच नाहीये.
तुम्ही तुमच्या आतमध्ये थांबतच नाहीये, बघतच नाहीये, तर मग बिकमिंग काय आहे? कारण हे जे काही तुम्हाला मिळतंय मान, सन्मान, म्हणजे सोनं, नाणं, प्रॉपर्टी किंवा पैसा किंवा जे काही रिलेशन्स हे सगळं मिळतंय, हे सगळं तुम्हाला सोडून जायचंय हा शारीरिक लेव्हलवर जे काही मिळेल ते. तर याला बिकमिंग नाही म्हणत आहे. बिकमिंग म्हणजे तुमचा आत्म्यातला साक्षात्कार जो तुम्हाला होतो आहे आणि तुम्ही स्वतःला ओळखता आहात, की मी कोण आहे आणि कोण घडते आहे. एक सिंपल म्हणजे आता कीर्ती म्हणाली, की मला लहानपणी मी सॅड सॉन्ग ऐकत होती आणि ते माझं बिकमिंग म्हणजे त्या आत्म्याने ते घेऊन घेतलं. त्याच्यावर म्हणजे अ, जसं तो आरशावर धूळ झाली ना, तशी त्या आत्म्यावर ते सगळी धूळ झाली आणि तिला ते सगळं बाहेरचं जे आहे, म्हणजे मोहम्मद रफी, मुकेशचे गाणे ऐकले, तर त्यांनी जे म्हटलं, एवढा मोठा गायक, एवढं मोठं हे, म्हणजे हेच येतं. पण ते सुद्धा अशीच गाणं गातात आहे आणि ते आपण आपल्या निगेटिव्ह पॉइंट्स म्हणजे असा एक धूर आपल्या जीवनावर, आपल्या आतल्या याच्यावर टाकून देतो. आणि ते त्याला बिकमिंग त्याच्यातून तिचं नाही झालं का? उद्धार झाला का? नाही. उलट आजपर्यंत ती त्या निगेटिव्हिटीमध्येच्या झोनमध्ये आहे आणि तसंच वातावरण आजही तयार करते, की मला एकट्यालाच जगायचंय, माझ्यासोबत कोणीच नाही. असं एकट्यालाच जगावं लागतं. इथे जगायचा आत्मा म्हटलं तर हा एकटाच असतो. पण तरी पण त्याचे मूल्य एवढे असतात, त्याच्या व्हॅल्यूज इतक्या असतात त्या ऑरामध्ये, की इतके सुंदर लोकं येतात आणि एवढं म्हणजे तो नाव कमावून जातो, की ज्याची आपण म्हणजे सांगू नाही शकत त्याला. त्याला म्हणजे गिनती नाही करू शकत आपण. तर याचाच अर्थ मनःशांती, पैसे मिळवले म्हणजे मनःशांती मिळवली असं नसतं. तर हे बिकमिंग पण नाहीये. हे तुमचं घडणं पण नाहीये. नुसता पैसा मिळाला, प्रॉपर्टी मिळाली किंवा खूप लोकं मिळाले म्हणजे तुमचं बिकमिंग झालं असं नाही आहे. तर तुम्हाला जे मिळालं त्याच्याही परे तुम्ही म्हणजे दिलं काय? त्याच्यातून तुम्ही बिकमिंग म्हणजे आपला आत्मा साक्षात्कार जेव्हा होतो, तेव्हा समजते, अरे हे तर देणारे हात आहेत यार. हे काय आपण म्हणजे मागतोय छोटं-छोटंसं. तर तो दुःखच मागतोय ना मोहम्मद रफीचे गाणे ऐकून. हो की नाही? तर एकंदरीत आपण जे मागतो तेच आपल्याला मिळतं आणि ते लाँग लाईफपर्यंत मागून राहिलो आपण. असंही नाही की 1-2 दिवसासाठी. तर ते जे आज जे दुःख मिळालं ते घडायला एवढे वर्ष आपण कितींदा ऐकलं असेल अनलिमिटेड. आणि बघा आज आपण एवढासा प्रोग्राम म्हणजे करतो आहे आणि त्याच्यात मी तर असं कठीण म्हणते ना, की बदलवायला वगैरे म्हणाले विद्याताई म्हणाल्याच, हो की नाही? तर ॲक्चुअली कठीण नाही. हे इतकं सोपं आहे, जितकं कीर्ती लहानपणी ते गाणं ऐकत होते. तितकंच सोपं आहे. पण आज थोडंसं डायरेक्शन चेंज केलं म्हणून आपल्याला कठीण वाटतं. तर आपल्याला आतमध्ये बघायचं आहे आणि तेच बाहेर करायचं आहे. येस, बरोबर आहे विद्याताई. की स्वतःच्या मनाची खुशी, समृद्धी, विचार, मूल्य, योग, ध्येय ओळखून आपल्याला म्हणजे वागायचं आहे. येस, एक्झॅक्टली बरोबर. खूपच छान. तर आता हे म्हणजे स्वतःची ध्येय ओळखणं, स्वतःची मूल्य ओळखणं म्हणजे काय आहे? इंटिग्रिटी आणि तसं वागणं. म्हणजे जसं तुम्ही आतमध्ये आहात, तसं बाहेर म्हणजे एक संघ असणं. म्हणजे जसं आपण आहोत तसं जगायला शिका. तुम्ही प्रामाणिक आहात तसं तुम्हाला वाटतं ना, मग प्रामाणिकपणे राहा. इव्हन आता मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्या घरात चोर आला आणि तुम्ही चोरी करायला त्यांना म्हणजे तेव्हा तर घाबरून आपण म्हणतो, की जाऊ दे उगाचच हे नको. तर त्यावेळेस ते पण ते आतमधून आहे, की चल जे माझं आहे ते माझ्यामध्ये राहील. जे नाही आहे ते नाही राहणार. पण त्याच्यानंतर मात्र प्रामाणिकपणा म्हणजे हे नाही, की आता त्याच्याकडे पोलिस स्टेशनमध्ये जाऊ नका. प्रामाणिकपणा हा, की तुमच्यासारखा त्रास इतरांना होऊ नये म्हणून त्याच्यासाठी तुमचं पाऊल उचलणं आणि घाबरून जाणं म्हणजे तेवढं नाही राहत. शेवटी आपण भौतिक आहोत. एकदम काय खूप एकदा एका दिवसात होणार नाहीये. पण झाशीची राणी पहा, ती पण आपल्या मुलाला, बाळाला घेऊन ती आज बाहेर निघाली. किती साधी-सोपी गोष्ट नाहीये बरं का. तुम्ही किती मोठी राणी असा, काही असो. पण एक आई म्हटलं, की सारं निघून जातं. पण त्याही बाळाला ती पाठीशी बांधून हे घेतली म्हणजे किती मोठी गोष्ट. म्हणजे आतमध्ये ती जे स्वतःसाठी बोलत होती, ते बाहेरूनही तिने करून दाखवलं. तर याला म्हणतात एकसंघ. म्हणजे आपण जसे आहोत तसंच जगायला शिका. डबल लाईफ नका, की लोकांना सांगायचं खूप प्रामाणिकपणा किंवा खूप चांगलं, खूप असं आहे, तसं आहे. आणि जेव्हा आपली वेळ येतं तेव्हा मग आपण म्हणजे खोटं बोलायला सांगितलं कोणी तर खोटंही बोलणं होऊन जातं. तसं नाही करायला पाहिजे. इंटिग्रिटीमध्ये मी काय म्हणते आहे, त्याला रिझन पण देऊ नका, की नाही, नाही ती वेळ तशी होती म्हणून हे होतं, असं होतं, तसं होतं.
पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय करू शकता. हे कोणी मी आज इथे सांगते म्हणून तुम्ही कराल असं पण नाहीये. तर हे आपल्याला आपलं ठरवावं लागतं. इंटिग्रिटी म्हणजे जे आतमध्ये आहे तेच बाहेर आहे. कधी समजा इंटिग्रिटी ब्रेक झाली तरी सुद्धा तुम्हाला इंटिग्रिटी ब्रेक झाली माझी हे सुद्धा बोलता आलं पाहिजे. की मी आतमध्ये काहीतरी वेगळा विचार करत होती, बाहेर काहीतरी वेगळा विचार करत होती. म्हणजे मी एक संघ नव्हती. हे सुद्धा तुम्हाला म्हणजे तयार स्वतःशी बोलणं तयार हे आहे. येस, आरशातलं प्रतिबिंब. एक्झॅक्टली बरोबर. तर मूल्यावर आपल्या हे मूल्यावर म्हणजे व्हॅल्यूजवर चालणं कठीण आहे. हे जरूर आहे. जसं आज विद्याताई म्हणाल्या, की कठीण आहे. इतकं साधं सोपं गोष्ट नाहीये हे मांडणं किंवा करणं. पण दीर्घकाळात टिकणारं असतं हे मात्र. म्हणजे तुम्ही तसतशी सवय लावत गेली स्वतःला, तसं म्हणजे म्हणजे आपल्या काय म्हणतात एक आपल्या अंतरंगात ते येऊन जातं. सुरुवातीला अडचण वाटते कारण त्या दृष्टीने आपण कधी विचारच केला नाही ना. तर सुरुवातीला अडचण वाटतं, पण नंतर मात्र तुम्हाला आत्मिक समाधान नक्की मिळतं, की मी जे केलं, ते मी माझं भल्यासाठी केलं आणि इतरांच्या पण भल्यासाठी केलं. मला मार्ग दिसला, मी इतरांना मार्ग दाखवला. तोच मार्ग. तर याचं समाधान तुम्हाला नक्की मिळतं आणि हे समाधान मिळण्यासाठी जी शांती असते, जी आतून विद्या, विद्वत्ता येते, ते दाखवण्यासाठी आणि आपल्यासोबत दुसऱ्यांना मार्ग दाखवण्यासाठीच आपण या धर्तीवर जन्मलेलो आहोत. जसं एक तुम्हाला एक म्हणजे महात्मा गांधींचं उदाहरण, सत्य आणि अहिंसेसाठी ते लढले. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मूल्य ते जगले. म्हणजे त्यांचं बिकमिंग त्यांनी चालतं-बोलतं हे केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर त्यांनी स्वतः तसं केलेलं आहे. आता दोघांचं टोटली विरुद्ध होतं. म्हणजे त्यांनी महात्मा गांधींनी म्हणे, की माझ्या जनतेत इतकी गरिबी आहे, की बिचारे ते अंगावर कपडे नाही घालू शकत. म्हणून त्यांनी आपल्या अंगावरचे कपडे हे केले. स्वतः एक फक्त धोतर आणि वरती एखादी शॉल बस एवढंच त्यांनी कधी त्यांना स्वेटरमध्ये याच्यामध्ये आपण पाहिलं नसेल फोटोमध्ये, है ना? पण तेच मात्र बाबासाहेब म्हणाले, की नाही हा माइंडसेट त्यांच्या पटीने नाही पटलं त्यांना. त्यांना वाटलं, की नाही हा माझा ट्रेंड आहे. मी माझ्या मुलांना, माझ्या म्हणजे लोकांना मी असा कोट टाय घालायला शिकवणार आहे आणि अशा पद्धतीने याचं स्टँडर्ड मी वाढवणार आहे. आहे अल्टिमेट दोघांचंही उन्नती, दोघांची दया, की दोघां पण थोडासा वेगळा विचार करण्याचा बाबत मात्र थोडंसं वेगवेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू होता. पण तरी पण अल्टिमेट आउटकम काय होतं? घडवणं, स्वतः घडले, इतरांना घडवणं, आपल्या देशवासियांना घडवणं. तर आणि जसे ते वागले, जसं ते बोलले, जसं ते दुसऱ्यांना बोलले, आपल्याला जे सांगतात ते त्यांनी स्वतः केलं. तशा पद्धतीने म्हणजे ते घडले आणि आपल्याला आजही आपल्यासोबत ते घडवण्यासाठी, आपल्याला घडवण्यासाठी ते जिवंत आहेत अजूनही. आता हे झालं मोठ्या थोर नेत्यांचं उदाहरण. पण आपल्यासारख्या म्हणजे जसं महिलांना, कोणी आता मलाच म्हणतात, की तुमचं ऑनलाईनचं करायला तुम्हाला रेकीसाठी ना असं काहीतरी दाखवावं लागेल. इव्हन माझेच स्टुडंट्स आहेत. मी त्यांना इतकं मी सांगत असते, की सायंटिफिकली आपल्याला सांगायचं आहे, असं करायचंय, तसं करायचंय. पण नाही. बऱ्याच काही जणांनी खूप रुद्राक्षच्या माळा, खूप ब्रेसलेट आणि खूप ड्रेसअप आणि खूप असं खूप म्हणजे नाचणं, गाणं अशा प्रकारचे प्रकार केलेले आहेत, करतात आहेत अजूनही. त्याला नाव पण खूप वेगळे-वेगळे दिलेले आहेत रेकीला पण, आपापल्या पद्धतीने. पण हा व्यवसाय म्हणून नाही करायचा आहे आपल्याला. व्यवसाय म्हणत ॲज अ प्रोफेशन म्हणून आहे, तुम्हाला मिळतो आहे. पण हा थोडासा म्हणजे कसं आहे, खोटं रूप दाखवणं किंवा एक गोष्ट रूपाने दाखवणं. तर तसं नाहीये आपल्याला, तसं करायचं नाही. हे म्हणजे आता जसं मला कोणी सांगितलं, की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, गळ्यात माळा घाला, तुम्ही कपड्यांचं बदलवा, टिक्का लावा किंवा हे असं वगैरे काय-काय असं. नाही जमत मला यार, नाही जमत. मी माझं स्वतःचं जसं लाईफ आहे तेच मी बोलते, तेच मी करते. तर मी माझं व्यवसाय वाढवण्यासाठी मी खोटं नाही बोलणार आणि ते मला म्हणजे पटतच नाही आणि ते निघतच नाही शब्द. तर याच्याने कसं होईल, जर तुम्हाला खोटं बोलायला शिकवलं तर ठीक आहे, तो व्यवसाय तर वाढेल, तुम्हाला पैसे तर मिळतील, पण तुम्हाला जो आत्मसंतोष आहे ना, तो नाही मिळत. तर तुम्ही जे बाहेर आहात, तुम्ही जे दाखवताय तेच आतमध्ये आहे. आतमध्ये जे आहे तेच बाहेर दाखवा. तर खोटं बोलणं म्हणजे हे एक प्रकारचं म्हणजे स्वतःचं मूल्य म्हणजे स्वतःच्या व्हॅल्यूज कमी करणं असं होतं. तर आणखी म्हणजे लोकांकडे जे आकर्षण मिळतं, तर ते आकर्षणाला पण नाही म्हणता आलं पाहिजे. म्हणजे बिकमिंग म्हणजे बाह्य चमक नाहीये.
की "अरे वाह! ते खूप छान आहे." तर ते अरे बिलकुल, अरे तुमच्या 1 महिन्यामध्ये तुमचं आयुष्य बदलून जाईल तुमचं असं. आता मी पण म्हटलं, की 3 महिन्याचा प्रोग्राम कराल तुम्ही खरंच 365 डिग्री बदलाल. बदलाल नक्की. पण तुम्ही अभ्यास कराल तर. तुम्ही रेग्युलर येणार तर. तुम्ही खरंच त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे इंटिग्रेट होणार, एकरूप होणार तर. नाहीतर मग मी आहे फक्त मार्गदीपक. म्हणजे मी रस्त्यावरचा एक खांब आहे, लाईट आहे. त्या लाईटच्या खाली तुम्हाला तेवढा रस्ता दिसतोय. पण त्या रस्त्यावरून जावं तर तुम्हालाच लागेल. तेव्हा तुमची मंजिल तुम्हाला मिळेल. तर अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला बाहेरच्या आकर्षणाला पण नाही म्हणणं जमलं पाहिजे. म्हणजे ही इंटिग्रिटी आहे. तर आपले मूल्य आपल्याला समजून, उमजून क्रिएट केले पाहिजे आणि त्याला म्हणजे फॉलो केलं पाहिजे. तर आता मी तुम्हाला विचारते, की खरंच तुमच्या जीवनामध्ये कोणती मूल्य महत्त्वाची आहेत असं तुम्हाला वाटतं? जसं मी माझ्या जीवनामध्ये मला असं वाटतं, की सत्य म्हणजे प्रामाणिकपणा, की खरंच मी जिथे मूर्खपणा केला ना, ते मूर्खपणा पण केला मी म्हणजे बोलते. बरेचदा बोलते, की माझ्यामध्येच मनी मॅनेजमेंट नव्हतं. मीच खूप म्हणजे हे झाली होती अगदी त्याच्यावर डिपेंड झालं होतं, की म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये गेली होती. मिळतं ना, होतं ना, कशाला ऑफिसमध्ये जायचं. मला घरी मिळूनच घरी मी साइन केलं पटापट तर तोच जातो ऑफिसमध्ये, तोच करतो. लाईनमध्ये लागायची गरज नाही. म्हणजे मी कम्फर्ट झोनमध्ये होती. म्हणजे मी आळसपणा केला होता. हे मी स्वतः जाणते. त्यामुळे मी ते मानते. ते आपल्या स्वतःच्या म्हणजे याच्याशी आपण प्रामाणिक आहोत की नाही. तर मी माझ्या माझे मूल्य जे आहेत, की माझं प्रामाणिकता, तर मी प्रामाणिकपणे मी जे काही माझं डाउन होतं, त्याला मी म्हणजे मान्य केलं. आणि मी शेवट म्हणजे केव्हा आपल्या मूल्यासाठी नाही असं म्हटलं. केव्हा म्हणजे माझं मूल्य आहे प्रामाणिकपणा. आणि कोणी मला म्हणतंय, की तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटसाठी असं करा, तसं करा. तेव्हा मी त्यांना नाही म्हटलं, "बरं बाबा मला नाही जमत. माझ्याकडे 2 स्टुडंट आले ना तरी सुद्धा चालेल. ओके." माझा प्रयत्न काय आहे, की त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं, सुख शांती येणं. आणि खरंच आजही मी तुम्हाला हाच प्रश्न विचारते, की जर तुम्हाला काही त्या गोष्टीचं उत्तर मिळत नसेल किंवा तुम्हाला आणखी वेगळ्या काही डायरेक्शननी पाहिजे असेल, तर मला सांगा मला काय बदल करायला पाहिजे? तर बिलकुल मी ओपन अप आहे तुमच्या सांगण्याने मी स्वतःला बदलायला. तर हे माझं मूल्य आहे. हे माझी व्हॅल्यू आहे, की माझ्या लाईफमध्ये मी जे काही शिकले ते तुमच्या लाईफमध्ये येऊन तुमची पण प्रगती व्हावी. तुम्हाला पण मनःशांती मिळावी. तर हे माझं मूल्य आहे, माझे व्हॅल्यूज आहेत आणि हे माझं बिकमिंग करताना माझं बळ ठरतं. म्हणजे मला इथे कुठे बनवा-बनवी करावी लागत नाही किंवा मी मागे काय बोलली होती, आता काय आठवावं लागत नाही. ते सहजच येऊन जातं. सहजच येऊन जातं आणि हेच माझं बळ ठरतं. म्हणजे माझं मुख्य म्हणजे व्हॅल्यूज पण असल्यामुळे बळ म्हणजे एक शक्ती, हीच शक्ती ठरते. आणि म्हणून मला म्हणतात लोकं, की तुमची रेकी खूप काम करते. प्लीज मॅडम तुम्हीच रेकी द्या. तर रेकी का बरं? तर मी इंटिग्रिटी, की येस मी जर तुम्हाला म्हटलं, की मी रेकी देईल किंवा मी तुमच्यासाठी हे काम करेन, तर करेनच. 100% तुम्ही त्याच्यासाठी पैसे द्या किंवा नका देऊ. हां, मग मी तुम्हाला वाटल्यास आठवण देईल. ते याच्यासाठी, की तुमच्या व्हॅल्यूज, तुमची इंटिग्रिटी तुम्हाला क्रॉस होऊ नये. कारण ती इंटिग्रिटी तुमचीच तुम्हाला क्रॉस होते. तुमची इंटिग्रिटी तुम्हाला खाली ओढते. जसं आपण म्हणतो, की चोरासाठी आपण चोराने चोरी केली आणि आपण त्याला माफ केलं आणि म्हणू, की "नाही, नाही, जाऊ दे. मी काही पोलिस स्टेशनमध्ये रिपोर्ट देत नाही." पण असं नाही होत. तर पोलिस स्टेशन म्हणजे हे जे भौतिकता आहे, सामाजिकता आहे, हे तुम्हाला करावंच लागेल. हो की नाही? तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या आत्मपरीक्षणासाठी आता वेळ देते आहे. तर नक्कीच तुम्हाला आता मी शांतपणे तुम्हाला बसायचं आहे. मेडिटेशनच्या मार्फत तुम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे, की तुमच्या व्हॅल्यूज काय आहेत? तुमचे मूल्य काय आहेत? आणि असं ते मूल्य तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कुठे यूज करत आहात? कसे यूज करतात आहात? ठीक आहे? तर तुम्ही स्वतःला स्वतः म्हणजे प्रश्न विचारायचे, स्वतः स्वतःशी बोलायचं आहे. तर चला शांतपणे बसा. डोळे बंद करा. शांतपणे डोळे बंद करून एका जागी बसा छानपैकी.
श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. व्हॅल्यूज, आपल्या जीवनाचे व्हॅल्यूज. तुम्हाला तुमच्या ध्येयाने पुढे जीवनात जायचं आहे. त्या ध्येयासाठी आपल्याला आपले व्हॅल्यूज बघणं खूप गरजेचं आहे. आयुष्यात अशा कोणत्या महत्वाचं मूल्य आहे? कमीत कमी एक घ्या. जसं मी सांगितलं, मला प्रामाणिकपणा आवडतो. कितीही कठीण परिस्थितीत मी प्रामाणिक नजरेने मी स्वतःचा विचार करेन. इंटिग्रिटीने आतमध्ये तेच जे बाहेर आहे, जे बाहेर आहे तेच आत आहे. माझ्या प्रामाणिकपणा ह्या मूल्याच्या नुसार मागच्या 1 महिन्यात मी कुठलं असं निर्णय घेतलं, ते कठीण असेल किंवा आपल्याला नुकसानदायक असेल, तरी सुद्धा प्रामाणिकपणे मी ते निर्णय घेतला. जसं मी म्हटलं की रेकीसाठी मी दिखावा करणार नाही, करणार नाही. प्रामाणिकपणासाठी कुठला एखादा निर्णय घेतला असेल त्याबद्दल विचार करा. त्याच्याने आपण गेलो, व्हॅल्यूजने जगलो, तर जगासमोर एक उदाहरण बनतो आपण. ह्या मूल्यावर जर तुम्ही जगले, तुमचे ध्येय तुम्हाला शिखरावर नेतात. शिखरावर तर नेतीलच, पण तुमचे मूल्य तुम्हाला तिथे स्थिर ठेवतात. नाही तर शिखरावर चढलेले लोक सुद्धा घसरून पडतात. स्वतःमध्ये जागवायची. आतमध्ये जे आहे तेच बाहेर आहे. जसं आपण आहोत तसंच जगायला शिकायचंय. इतकं
तत्वच व्यक्तिमत्व, आतमध्ये पण आणि बाहेर पण. आतमध्ये पण शांत, बाहेर पण शांत. आतमध्ये पण नम्रता, बाहेर पण नम्रता. आतमध्ये सेवाभाव, बाहेर पण सेवाभाव. आतमध्ये धैर्य, संयम, तर बाहेर पण धैर्य आणि संयम. जे मूल्य शोधणं म्हणजे स्वतःला शोधणं आहे. मूल्य हरवले की आपणही हरवतो आणि भरकटत जातं आपलं आयुष्य. त्यामुळे मूल्य ठरवणं म्हणजे ध्येयाला गाठण्याचं यशस्वी मार्ग. तर खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. वातावरणाप्रती जागृत व्हा. आपली बोट हलवा. लगेच डोळे उघडा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आजचं होमवर्क तर मी तसं त्याच्यावर पाठवणारच, पण तरी पण आजचं होमवर्क एकच म्हणजे आहे की आपले स्वतःचे मूल्य ओळखा. त्याची यादी करा की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसे वागता. म्हणजे आतमध्ये पण तेच, बाहेर पण तेच. जर आता दुहेरी होत असेल व्यक्तिमत्व तर त्याला एकेरी करायचा प्रयत्न करा. आतमध्ये तर खूप घाबरलेले आहे आणि वरून दाखवायचं खूप म्हणजे हे आहे, तसं नाही. तर दोन्हीकडे वरून तुम्ही जर चांगलं म्हणजे वार करणं म्हणजे ऍक्च्युली त्याला काय म्हणतात, एक शब्द देताय किंवा एक त्याला हे करताय. अन्याय अन्याय सहन करणं म्हणत नाहीये मी, बरं का. झाशीची राणीसारखे जे आतमध्ये तिच्या मनामध्ये होतं प्रेम भारताविषयी, तेच तिने आपल्या मुलाला सुद्धा पाठीशी घेऊन केलं. तेच म्हणते मी. ठीक आहे. तर एक आपल्या कम्फर्ट झोन मधून निघा. तर असे आपले होमवर्क राहील. आणि काय वाटलं त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता. आता तुमची वेळ आहे. येस, कोणाला बोलायचं आहे? मी तुम्हाला अनम्यूट करते. येस, बोला. अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता, प्रश्न विचारू शकता किंवा काही शेअर करू शकता. काय समजलं आज? येस, अल्पा, काय समजलं? यही कि टीचर, आप जैसे बाहर से हो अंदर से हो वैसे ही आप बाहर दिखो, झूठा दिखावा मत करो। जो तुम्हारे अंदर हुए वही आप बाहर दिखाओ। क्योंकि आप लोगों को धोखा दे सकते हो बट खुद को नहीं दे सकते। खुद को तो आप एक्झॅक्टली. पहचान ना कैसे हो। तो डबल चेहरे लेके मत घूमो। जैसे आप अंदर से है, वैसे ही बाहर रहो। एकदम बरोबर. परफेक्ट. बढ़िया. कभी निगेटिविटी भी आई ना तो वो भी
खुद को देखो कि मैं ये निगेटिविटी में काम कर रही हूँ, है ना? ऐसे नहीं कि कभी भी बाहर से कुछ बोलेंगे और अंदर तो बहुत निगेटिव है, तेरा तेरा तो मेरे को पता है, तू ऐसा है वैसा है। अगर तो निगेटिविटी नहीं बोलना है ना, तो अंदर से पॉजिटिविटी भी बोलो कि नहीं, तुम्हारे में ये गुण है, ये मुझे अच्छे लगते हैं, और अंदर से फील करो कि क्या सही में तुम्हें अच्छे लग रहे हैं, या फिर वो क्षण अच्छा बीता हमारा कभी, है ना? या फिर वो क्षण से हमने कुछ सीखा या फिर हमारी कुछ प्रगति हुई, तो अंदर से उसको एक्सेप्ट करो। ऐसे नहीं बाहर से कहो कुछ और अभी कुछ मेरे अंदर कुछ बोल रहे, ऐसा नहीं, है ना? बिल्कुल, बहुत बढ़िया, थैंक यू। चला टीचर थोड़ा आणखी कोण? ये तो है, बट चेंज तो कर रहे, क्योंकि आपकी रिकॉर्डिंग में देखती हूँ। एक्चुअली मैं मम्मी घर पे थी, देवी आई है ना, तो उसमें मैं बिजी रहती हूँ। 10 दिन का देवी आया है मम्मी घर पे, तो मैं उधर ही थी, तो मैं अटेंड नहीं कर पा रही थी। अच्छा, अभी रिकॉर्डिंग देखती हूँ। हाँ, वही, अगर अटेंड नहीं भी कर पा रहे हो फिर भी रिकॉर्डिंग तो, इसलिए तो मैं रिकॉर्डिंग कर रही हूँ ना। है कि नहीं? थोड़ा बिल्कुल, डिफिकल्ट लगता है, बट इम्पॉसिबल भी नहीं है, क्योंकि अब खुद को नहीं पहचानोगे तो कब पहचानोगे, क्योंकि आधी उम्र तो निकल चुकी है। एग्जैक्टली, आधा लाइफ तो हो गया, आधा क्या, अभी पता नहीं कौन से दिन में। आज सुबह में सोच रही थी कि अपने ग्रुप में कितने अच्छे अच्छे लोग जिनके बारे में अपन सोच भी नहीं सकते थे, मस्त एक्टिवली पार्टिसिपेट करते थे, उनकी खबर आ गई कि वो छोड़ के चले गए। गिरीश, है ना? उससे भी पहले 4-5 जन हो गए। सोच भी नहीं सकते कि ये ऐसा हो सकता है, ऐसा। तो कब 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 किसका कुछ आखिरी दिन है, कुछ नहीं। तो चालू तो करो अभी से, तो पुढे काय होईल ते. तर आयुष्यातला एक एक क्षण महत्वाचा आहे, जगा मस्तपैकी, व्हॅल्यूज क्रिएट करा. आणि व्हॅल्यूज क्रिएट करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं नाहीये. अरे बाप रे, व्हॅल्यूज आपल्यामध्ये कसं येईल ते असं नाहीये, बिलकुल साधारण आहे. एक बाई आपले मोलकरीण नसते, ती काम करते ते छान, तर ती इमानदारीने काम करते यार. तिच्या समोर सोन्या पैशाचे गठ्ठे आणि तिला मंगळसूत्र पडलेलं दिसेल तरी ती बाई, हे घ्या तुमचं मंगळसूत्र खाली पडलं होतं. व्हॅल्यूजनी काम केलं तिने. किती चांगली गोष्ट आहे. तिने लपवूनही ठेवलं असतं, नेले असतं तर पत्ता लागला असता का तुम्हाला? नाही. पण तिने दिलं, त्याच्या व्हॅल्यूज आहेत त्या. तर दुसऱ्यांच्या पण व्हॅल्यूजची किंमत करा आणि आपले व्हॅल्यूज वाढवा. तर तुमचे ध्येय, बिलकुल, आता जसं मी आता तुम्हाला माझं ध्येय सांगितलं, तुम्ही तुमचं ध्येय लिहून ठेवा आणि प्रत्येक मला ज्यांना ज्यांना जसे जसे शब्द सापडले, तर कमीत कमी ध्येय म्हणजे बोलून स्वतःची ओळख करून द्या मला इथे. स्वतःहून बोला. जोपर्यंत तुम्ही शेअर नाही करणार ना, बोलणार नाही ना, तर तुम्हाला ते आतमध्ये उतरणार नाही, माहिती का? म्हणजे जेव्हा आपण म्हणजे विचार करतो, मग बोलतो, म्हणजे शरीराने बोलतो, लिहितो आणि व्यक्त करतो, म्हणजे त्या ब्रह्मांडामध्ये ती एनर्जी आपण त्याला व्यक्त करतो आहे, ते देतो, ती तुम्हाला म्हणजे फल स्वरूप होऊया तुमच्या लाईफमध्ये येते. कशा पद्धतीने येईल माहिती नाही, पण खूप जादू आहे मात्र, करून तर बघा तुम्ही. खरंच अगदी म्हणजे माझ्या मनापासून म्हणजे प्रार्थना आहे की माझे स्वतःचे म्हणजे हे आहेत, आणि काही असं म्हणजे जादूटोणा किंवा अंधश्रद्धा नाहीये, पण करून बघा तुम्ही, है ना? तर आता पण जे म्हणजे आपलं पडदे बंद करून ठेवतात, खिडकी बंद करून ठेवतात, तर कधीतरी उघडत चला आणि शेअर करत चला. ठीक आहे? चला, अजून काही कोणाला बोलायचं आहे? मॅडम मला विचारायचं आहे हा, बोला. की समजा आपण आपल्याला कितीही म्हणजे हे पॉझिटिव्ह ठेवण्याचा आपण प्रयत्न करतोच आहोत आपण, हा, पण जर आपलं वातावरण जर तसं असेल तर त्यात आपण कोणत्या परिस्थितीत आपण राहावं म्हणजे पहा, आताच आपण बाहेर काय वातावरण बोलतोय, बाहेर तणावग्रस्त आपण नाही, बाहेरचं वातावरणच आपण क्रिएट केलेलं आहे. आपल्याला कितीही म्हणावं की बाहेरचं वातावरण नाही, पहिले आपलं आतलं वातावरण आहे. हे आता जे वातावरण तुम्हाला दिसते, हे तुम्ही आता लगेच नाही क्रिएट केलंय, खूप आधी कधीतरी क्रिएट केलेलं आहे. जसं कीर्तीने सांगितलं की लहानपणी ती गाणे ऐकत होती. मी पण ऐकत होती. मला पण असं सय्या म्हणजे जाण्याचं जुदाईचे गाणे मला खूप आवडायचे. माझ्या लाईफमध्ये तेच झालं ना, जुदाई झाली ना परमनंट.
खूप आवडायची. मी ते गाणं ऐकताना मला समजायचं नव्हतं तर रडू येऊन जायचं. तर ते मला जेव्हा समजलं, अरे हे तर परमनंटच जुदाई झाली यार. तर हे तसंच असतं. तर हे आपण काही ना काहीतरी क्रिएट केलेलं आहे आतमध्ये. तर ठीक आहे, जे आतमध्ये आता आपल्याला माहिती नव्हतं क्रिएट केलं, पण आता याचं पुढचं भविष्य तर आपण क्रिएट करू शकतो. आता तर समज, तर आता समज आली ना आपल्यामध्ये, तर ते क्रिएट करायचं, की आपल्याजवळ काय काय आहे. म्हणून तर आपण ते जादू, रॉन्डा वनचं जादू वाचन केलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याजवळ काय काय आहे. मला तसं सतत असं फील होत असते, की यार किती सुरक्षित मी घरात आहे, किती म्हणजे सहजतेने पैसा येतोय, मला ना बाहेर जावं लागत, ना कोणाच्या मागे हात जोडावं लागत, ना भीक मागावं लागत, काहीच नाही. तरी लोक म्हणजे मान सन्मानाने देतात आणि हे वगैरे किती सहज. पोरी किती सुंदर चांगल्या निघाल्यात, की एक शब्द आपल्या खाली पडू देत नाही. किती लोक म्हणजे आठवून आठवून थकते, की माझ्या जीवनामध्ये कोण वाईट लोक आले. लिस्टच नाही माझं वाईट लोकांची. प्रत्येक व्यक्तीमध्ये समजा काही गोष्ट झाली असेल, तरी पण मी त्यांच्यामधले चांगले गुण शोधते, किंवा त्यांच्याकडनं मी काय शिकायला शिकायला मिळालं मला. तर हे आता हे करता करता मला किती वर्ष झाले, 7-8 वर्ष तर नक्की झाले, जेव्हापासून आपण म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे कोर्सेस वगैरे शिकले किंवा करायला लागले. आणि दुःख म्हणजे असं वाटतच नाही, असं दुःख काही. आणि आलंही तरी त्याला असं डिटॅच होऊन बघता येतं, की अरे अच्छा, हे तर नाटक आहे, हे तर असं आहे. ओके, येणारा माणूस तर जाणारच आहे. धन्यवाद करायचा, श्रद्धांजली द्यायचं, पुढे निघायचं. ते आपल्याला सवय करायची आणि त्याच्यासाठी आपण हे शिकवतोय. ठीक आहे. तर पहिली गोष्ट ही खोडून टाकायची, की आपल्या आजूबाजूचं वातावरण असं आहे, तर मी कसं करू. नाही, मी कसं करू आतमध्ये, तर माझं वातावरण बदलेल. इथून सुरुवात करा. कारण हे वातावरण मी कधी ना कधीतरी क्रिएट केलेलं आहे, नोईंगली अननोईंगली. ठीक आहे, थँक्यू. समजलं. येस येस, गुड. आणि तुम्ही प्रयत्न करता आहात, म्हणून तर तुम्ही इतक्या रेग्युलर आहात, बोलता आहात. म्हणजे काय झालं, तुमच्या आतून बदल सुरू झालेला आहे. अजून सुरू होण्याची वाट बघायचीच नाही आपल्याला. हा झाला बदल सुरू. जो इथे रेग्युलर येतो आहे, रेग्युलर तुम्ही जे बोलता, तुमचे शेअरिंग करता, प्रश्न विचारता, म्हणजेच काय आहे, ती तुम्ही सुरुवात केलेली आहे तुमच्या बीइंग बदलण्याची, तुमच्या घडण्याची प्रक्रिया सुरू केली तुम्ही. हेच तर आपल्याला पाहिजे. ठीक आहे. तर वेगळं काहीतरी असं करावं लागेल आणि कुठेतरी पहाडीवर चढावं लागेल आणि कुठल्यातरी मंदिरात जावं लागेल, असं काहीही नाहीये. ह्या सगळ्या गुडगुड्या आहेत. गुडगुड्या म्हणजे जे आपण लहानपणी मुलांना चालायला देतो ना, तर तसं आपणच क्रिएट केलेलं आहे. मंदिर, मस्जिद किंवा हे जे पूजा पाठ, कथा, कहाण्या, ह्या कहाण्यांमधून आपण, कहाण्यामध्ये सच्चाई नाही राहत. कहाण्यांमध्ये सच राहते. म्हणजे त्या कहाण्यांमधून आपण शिकतो जीवनाचं. जसं आपण लहानपणी मुलांना त्यांना गोष्ट सांगतो, परिताची, याची त्याची, आणि मग त्याच्यावरून उद्देश काय असतं, तर तसंच शिकलं पाहिजे आपल्या मुलांनी. सेम तसंच आपल्याला ह्या कहाण्या सांगितलेल्या आहेत. तर रियालिटी म्हणजे आयुष्य, म्हणजे जसं भगवान बुद्धांचं रियालिटी का बरं आहे, त्यांनी त्यांचं आयुष्य तसं घालवलं. आणि तशा पद्धतीने त्यांनी जे अनुभवलं स्वतःच्या जीवनामध्ये, ते अनुभव आपल्याला सांगितलेले, कहाण्या सांगितल्या त्याच्यामध्ये. ही रियालिटी आहे. तर हे आपल्याला शिकायचंय. कहाण्यामध्ये ठीक आहे, त्यांचं असं आहे, मग हे तर त्या पद्धतीने आपण शिकलो तर ते चांगलं आहे. पण आपण काय करतो, ते शिकत काही नाही, त्या कहाण्यांमधल्याच त्यांना देवदेव म्हणून पूजा करतो, त्यांची मंदिरं मांडतो आणि भजनं करतो. तर तसं करायचं नाही. आपण बुद्धिवादी लोक आहेत, जागरूकतेने बुद्धीने विचार करून करा. कोणी सांगतं म्हणून नाही. ठीक आहे. तर आजचं होमवर्क तर मी टाकतेच, आता मेसेज टाईप करते आणि टाकते. आणि त्या पद्धतीने होमवर्क जरूर करा, की तुमच्या जीवनातले मूल्य कोणते आहेत. ठीक आहे. तर प्रत्येकाने टाका, आन्सर टाकत चला त्याचं, म्हणजे मला पण खूप छान वाटतं. म्हणजे वाचायला मला कळतं, की तुम्हाला कळलं. मग मला माझ्यात आणखी बदल करता येतं, किंवा मला अजून काय सांगायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे हे सुचतं. आता माझ्याकडे काही लिमिटेड पॉइंट्स असतात जे मी बोलते तुमच्याशी, म्हणजे ते विसरून जाऊ नये म्हणून माझे पॉइंट्स असतात लिहिलेले. है ना? तर तेच पॉइंट्स मी तुमच्यासोबत शेअर करते तसेच. तर नक्कीच तुम्ही पण तुमचा अनुभव सांगत चला, किंवा तुम्हाला जे काही पटलं, नाही पटलं तरी सुद्धा, किंवा मला काय बदल करायला पाहिजे ते सुद्धा बिनधास्त सांगा. तुमची मैत्रीण म्हणून. ठीक आहे?
चला थांबूया आपण इथे आणि बाय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी व्हेरी मच. खूप छान वाटतं तुमच्याशी बोलायला मला. बाय. थँक्यू मॅडम. बाय.